जय संताजी. सर्वांना जय संताजी. नमस्कार. महिला दिनाच्या सर्व भगिनींना लक्ष शुभेच्छा. आज 8 मार्च महिला दिन. विशेष म्हणजे आज भगूर संताजी मंडळातर्फे महिला मंडळाच्या वतीने अतिशय भव्य असं 8 मार्चचं नियोजन करण्यात आलं होतं आणि ह्या कार्यक्रमासाठी मलाच प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं होतं. खरं तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल मग मीच का बोलते. आजपर्यंत खूप पुरस्कार मला मिळाले असले तरी आजचा पुरस्कार विशेष होता. जसं की दुसऱ्यांनी किती कौतुक केलं तरी घरात जेव्हा आई तिचं कौतुक करते लेकराचं तेव्हा ते त्याला विशेष वाटतं. तसं आज माझ्या गावाने आणि खास करून आमच्या समाजाने माझ्या कार्याची नोंद घेतली त्याबद्दल मी ताईंचं खूप आभार मानते. आणि ताईंना विचारू इच्छिते की तुमच्या मनात असा प्रश्न कसा काय आला की मला एवढं नांदेडवरून बोलवावं. मला असं वाटत होतं की समाजाच्या वतीने जो महिला दिन आम्हाला साजरा करायचा होता, जय संताजी महिला मंडळ भगूर शहर, त्यानिमित्ताने आम्हाला 8 मार्च महिला दिन साजरा करायचा होता. तर त्यासाठी आमच्या समाजाची एक भगिनी, ती आमची भगूरचीच लेक आहे, त्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटत होता. आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची वाटत होती मला, की आपण आपल्या समाजाची, आपल्या गावातली कन्या, आणि त्यासाठी माझ्या मनात आलं की नाही, खरोखर अगदी एक चांगलं काम तुमच्या हातून होतं आहे. सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि किशोरवयीन मुलींच्या बाबतीत ज्या आजच्या समस्या आहेत किंवा आपल्या महिलांच्या बाबतीत ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर तुम्ही एकदम म्हणजे प्रखर बोलत असतात आणि एकदम योग्य बोलत असतात आणि ते तुम्ही चांगलं मार्गदर्शन त्या महिलांना, आमच्या विद्यार्थ्यांना करणार. यामुळे मी तुम्हाला आवर्जून बोलवलं या कार्यक्रमासाठी आणि त्या पद्धतीने तुम्ही अगदी सुंदर पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि खरोखर कौतुक करावं एवढं कमी आहे तुमचं. तुम्ही मुलींना आमच्या अक्षरशः अश्रू अनावर झाले ते एक उदाहरण देऊन तुम्ही आमचं सर्व महिलांचं, विद्यार्थिनींचं एकदम चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आम्हाला धन्यवाद मॅडम.